बाप्पा बाबांना सुट्टी मिळू दे प्लीज प्लीज प्लीज. होतो बघा गणपतीसाठी थोडं सुट्टीबद्दल बोललो होतो तुम्हाला. तर मला जायचंय गावी. किती दिवसासाठी जाणार, कसं काय करायचं प्लॅन? कारण आपल्याकडे आता वर्कलोड भरपूर आहे, आपल्याला टार्गेट पण अचीव्ह करायचं आहे आणि साधारण सगळ्यांना बरेच लोकांना जायचं असतं, मलाही जायचं आहे. बाबांना सुट्टी मिळाली, बाबांना सुट्टी. तयारी चालली हळूहळू. बाप्पा बाबांना सुट्टी मिळू दे प्लीज प्लीज प्लीज. मला पण सगळ्यांसारखं गावाला जायचंय गणपतीला. मस्त मस्त गणपती आणायचे आणि सगळे पूजन करायचे, मस्ती करायचे. प्लीज काही करतो आणि प्लीज बाबांना सुट्टी मिळू दे प्लीज. सर पुन्हा हॅलो. हॅलो. हा बोला. सर नमस्कार. हा बोला. सर थोडं बोलायचं होतं, तुम्ही बिझी आहात का? हा बोला, काम चालू आहे, बोला. सर मी तुम्हाला बोललो होतो बघा गणपतीसाठी थोडं सुट्टीबद्दल बोललो होतो तुम्हाला. हा. तर मला जायचंय गावी, म्हणजे रिझर्वेशन वगैरे सगळंच करायचं आहे. ओके. त्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन तर मी दिलं होतं सर. हा हा हा. पण म्हणजे मी सुट्टीवर जाऊ ना. पण किती दिवसासाठी जाणार, कसं काय करायचं प्लॅन? कारण आपल्याकडे आता वर्कलोड भरपूर आहे, आपल्याला टार्गेट पण अचीव्ह करायचं आहे आणि साधारण सगळ्यांना बरेच लोकांना जायचं असतं, मलाही जायचं आहे. मग आपण काहीतरी प्लॅन करूनच जावं लागेल ना. मग त्याबद्दल कसं करायचं सांगा. हो सर, आपण जर का काही थोडंफार काम ऑनलाईन करता येत असेल तर ते पण अरेंज करून दिलं तर बरं होईल सर. ठीक आहे, तुम्ही जाऊन या, पण थोडंसं बाकीच्यांना पण जायचं आहे, तर त्यांना पण थोडं, म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही जसे इकडून गेलेत आणि नंतर यायचं तुम्ही नावच नाही घेतलं, तर असं करू नका. कारण प्रत्येकाला गणपती आहे, प्रत्येकाला वेळेत जावं लागेल आणि वेळेत यावं लागेल. मलाही जावं लागणार आहे. त्यामुळे कंपनीचं काम कुठल्या प्रकारे थांबता कामा नये आणि कामावर कुठल्या प्रकार परिणाम पडता कामा नये, हा आपण काळजी घेऊयात आणि जाऊन या. बरोबर, चालेल सर. मग थँक्यू. हां सर, थँक्यू. गेल्या वर्षीसारखं मी डिले नाही करणार, म्हणजे जेवढे मी सुट्टी अप्लाय केले ना तेवढी सुट्टी घेऊन मी परत येईन सर. बरं बरं बरं, नक्कीच नक्कीच या. थँक्यू सर, तुम्हाला पण शुभेच्छा सर. हां, ओके ओके सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू थँक्यू. ओके ओके. ओके. बाबांना सुट्टी मिळाली, बाबांना सुट्टी मिळाली, मोदक खायचे. काय म्हणते, झाली तयारी? चालली हळूहळू. तुम्ही आयत्या वेळी सांगितल्यावर तयारी करायला उशीर होणारच ना. संध्याकाळी 6 वाजता आल्यावर सांगता आमची सुट्टी सँक्शन झाली, उद्या जायचंय आपल्याला. कसं होणार मग? जेवण वगैरे पण होतच ना करायचं. कसं सगळ्या गोष्टी आपल्याला आवरून सगळ्या गोष्टी बघून जावं लागतं ना, तर त्याच्यामुळे ठीक आहे. आता आपलं जायचं फिक्स झालंय उद्याचं. तर तयारी झाली बऱ्यापैकी थोडीशी, पण अजून आपल्या बॅग भरायच्या. ईश्वरीची भरून झाली आणि गणपतीचं डेकोरेशन किंवा नाही, ते काहीच नाही बघितलेलं आपण. मग ते मी बाहेर जाऊन बघून येऊ. हो, मग काय मिळते, कसं मिळतंय. हो बरोबर, बघूया. काहीतरी छान युनिक असं आणा. बघतो, युनिक आणतो. आणि युनिक म्हणजे असं काय लाईट वगैरे वेगवेगळ्या याचं मिळालं तर, स्वीट काहीतरी, माळा वगैरे सजावटीसाठी, प्रसादासाठी वगैरे पण आणतो मी. हा, प्रसादासाठी पण टिकेल अशी आणि चांगली असेल अशाच गोष्टी. ठीक आहे, मग मी जाऊन येतो, बघतो काय मिळतंय. चालेल, लवकर या. हा, काय असेल तर मी तुला काय कन्फ्युजन असेल तर कॉल करा, डायरेक्ट रिटर्न येऊ नका. नाही, तिकडून मी फोन करतो काय कमी जास्त असेल तर. आपल्याकडे वेळ नाही म्हणून ना. नमस्कार. सुकापूर रोडला आपण आलेलो आहे आज, कारण गणपतीचा पाटाला खूर लावून घ्यायचे आणि हा भाग बघू शकता एकदम प्रेशियस आहे. आणि समोरच्या डोंगरावरचं धुकं बघा, एकच नंबर वातावरण.
जस्ट पनवेल डीमार्टच्या समोर आमचे मित्र प्रथमेश यांच्या खास फरमाईशवरून इकडे आलेलो आहे. ते सध्या थोड्या लाजण्याच्या मूडमध्ये आहेत. गणपती बाप्पा मोरया. की आपल्याला फुलं पाहिजेत ना, म्हणजे किती प्रकारचे गणपती नंबर हे रेडीमेड डेकोरेशन आहे. फक्त गणपती तुम्हाला बाप्पांना बसवायचं आहे फक्त. त्याच्यानंतर हे बघा, हे बघा, हे पण भारी रेडीमेड आहे. एकच नंबर. आतमध्ये पण बघ काम चालू आहे मोराचं. बोलून हो तुमचं बनवलं नाही ना पण कधी नाही ना, हे फ्लायओव्हर त्याने फक्त हे केलं ते. इकडे बघा अजून पण वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि वेगळं जोरदार काम सुरू आहे. इकडे आता फुलांच्या माळा, हार तुरे पण या बाजूला आणि रेडीमेड मकर याच्यामध्ये. काय हे बाबा एवढंच आणलंयस? हो, काय करणार, इतकं सगळ्या गोष्टी इकडे महागच आहेत ना, की मला असं वाटलं की तसंही आपण गावी जातोय तर म्हटलं गावीत जाऊन बघूया ना, काय कमी जास्त असेल तर गावीत जाऊन खरेदी करूया ना. आणि मला असं वाटलं की 4 पैसे आपल्याकडच्या माणसाला मिळतील. आपल्या गावाकडे सुद्धा लोक दुकान टाकून बसलेले आहेत. मग इकडून एवढं महागाचं नेण्यापेक्षा मी असं म्हटलं की गावी जाऊन तिकडेच खरेदी करू. बरोबर की नाही? मला काय म्हणायचं आहे की आपल्याकडचे जे दुकानदार आहेत, गावचे दुकानदार बिचारे मुंबई पुण्यातून एवढं सगळ्या गोष्टी घेऊन जातात, तर मग त्यांना मिळतील ना. म्हणून मग मी म्हटलं कॅन्सल केलं सगळं. म्हटलं गावीच देऊया जाऊन, काय असेल ते. पटतंय तुला? पटतंय? तिथे धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही इतका वेळ आमचे व्हिडिओ बघायला दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुमची गणपतीची तयारी कशी चालली आहे? तुम्ही पण जाताय की नाही गावाला? आमची बघा कशी जोरदार तयारी चालली आहे. उद्या चाललो आम्ही. सगळ्यांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी जर्नी. सावकाश जा. तुम्ही पण गणपतीला गावी जाताय ना, मग लहान मुलांनी थोडी मस्ती नका करू, खूप मस्ती करा, पण हातपाय सांभाळून मस्ती करा. गावी जाण्यासाठी आपल्याला लागते ती रजा, आपल्याला लागते ती सुट्टी. आणि सुट्टी मिळाली तर आपण खूप खुश होतो. त्याच्यामध्ये आहेत गणपती. आणि आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या सणासाठी. तुम्ही पण जात असाल अशी सगळ्यांची तयारी चालू आहे. ईश्वरी पण हॅपी आहे, प्राजक्ता पण हॅपी आहे आणि मी तर खूपच हॅपी आहे. आपण चाललोय गणपतीला. येणारे ब्लॉग आपल्या सगळ्यांसाठी एकदम एक्सायटिंग असणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर देखील करा. धन्यवाद. बाय बाय. बाय. बाय.